तुम्हाला चांगला एक मोठा विजय मिळालेला आहे. तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी वगैरे सगळं छान काम केलेलं आहे. पण ह्या विजयामध्ये आघाडीची जी भाटापोट झाली त्याचा काही फायदा तुम्हाला मिळाला का? प्रत्येक निवडणुका ह्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये लढवल्या जातात. माझी गेल्या वेळची विधानसभेची निवडणूक ही आघाडीमध्ये फाटाफट न होता आमच्यामध्ये फाटाफट झाली, दुसऱ्याला फायदा झाला. वस्तुस्थिती होती तशाच पद्धतीनं, पण त्याचा फायदा कसा उचलला तर तो माझ्या प्रतिस्पर्धेने उचलला. पण अशा निवडणुका प्रत्येक वेळी होत असतात, पण त्याचा फायदा उचलणं अचूकपणे आपल्यामध्ये एकजूट ठेवून हे कसं बसतं, आणि ते बरोबर तंतोतंत ते आम्ही त्याचा उपयोग करून घेतला. आधी आपल्या मतांमध्ये किंवा आपण जे आहोत एकजूट, ते एकजुटीने एकमेकामध्ये मनातला विश्वास जो काय मला वाटतं काही गेल्या कालावधीमध्ये थोडासा एकमेकाबद्दलचा युती म्हणून जो हे झाला होता, तो आधी परत आम्ही एकत्र आणला. आणि त्यामुळे पुनश्च एकदा, पूर्वी म्हणजे मला वाटतं पहिल्या निवडणुकीमध्ये, दुसऱ्या निवडणुकीपर्यंत आमचा दुसरी निवडणूक तर आम्ही मला वाटतं विधानसभा वेगळीच लढली, तेव्हा काय प्रॉब्लेम आला नाही. पहिली निवडणूक तर आम्ही युतीतनं लढली. आणि तशा पद्धतीचं वातावरण पुन्हा तयार करून आम्ही त्या ठिकाणी ही निवडणूक लढलो आणि नियोजनबद्ध लढलो. चांगले उमेदवार दिले, लोकांना पाहिजे ते उमेदवार दिले. त्यामुळे ह्या ठिकाणी मला वाटतं तसं पाहता आघाडीमधलं काय होईल नाही होतं, आता तुम्ही जर आकडेवारी पाहिली तर बऱ्यापैकी एक विशिष्ट समाजाची आम्हाला मतं मिळतील आणि म्हणून आम्ही त्याच्यातनं 100% निवडून येऊ. ते तशी विशिष्ट समाजाची मतं बऱ्यापैकी मिळालेली आहे आकडेवारी जर पाहता. आता लियाकत शाह ह्यानं फार काय मोठी मतं घेतलेली नाहीत, 1600 मतं त्याला मिळालेली आहेत. त्या 1600 मतामध्ये माझ्या अंदाजानं 300-400 मतं आमचे इतर पण त्याला मिळालेले आहेत. म्हणजे 1000-1200 मतं त्याला मुस्लिम समाजाचे मिळाले. पण साहेब, यालाच एक मुद्दा महत्त्वाचा असा आहे की आघाडीतली जो बेबनाव आहे त्याचा तुम्हाला फायदा झाला म्हणताय. फायदा झाला असं मी म्हणत नाही. पण त्याला जोडून असंच आहे की आमदार शेखर निकम यांना जर तुम्ही सोबत घेतलं असतं तर मग आहे याच्यापेक्षाही अधिक फायदा झाला असता का तुम्हाला? वाटत नाही. बंडखोरी वाढली असती, नुकसान झालं असतं. काही ठिकाणी उमेदवार थांबले नसते. फॉर एक्झाम्पल बऱ्याच ठिकाणी असं झालं असतं आणि बरं तो फटका झालाच असता. पण त्यापेक्षा प्रत्येकाला मार्ग मोकळा होता. त्याने म्हणजे आम्ही त्यांचं तुम्हाला जो काही सांगितलं ते फसवणूक म्हणून मी लोकांना म्हटलं तर आम्ही जर फसवणूक केली तर लोक आम्हाला फसवतील. आम्हाला नाही फसवलं ना, मग फसवणूक आम्ही केलेली नाही असं मानतो. जनतेवर पण अवलंबून सोडायला पाहिजे ना. जर आम्ही खरोखर फसवणूक केली होती तर जनतेने आम्हाला फसवलं असतं ना. असं मुळीच काही नव्हतं. काय आता ते ज्या ठिकाणी ज्या आग्रहाने आम्हाला ती जागाच पाहिजे, आमचं म्हणणं त्या ठिकाणी आम्हाला 100% नको, पण आम्हाला एक प्रतिनिधित्व मिळावं ही माफक अपेक्षा होती. आणि माझं असं म्हणणं होतं की पुलाच्या पलीकडे ज्या ठिकाणी थोडंसं आम्हाला हिंदुत्वाला अँटी मतदार आहे, अँटी सिच्युएशन नेहमी असते, काय असं मी म्हणणार नाही. मुस्लिम समाज आमच्याबरोबर नाही, आम्हाला दिले ना मतं. मला वाटतं लियाकतच्या बरोबरीने मतं आमच्या उमेश सापळायला पडलेले आहेत. आकडेवारी बघा, 700-800 ते 1000 मतं आम्हाला पडले. म्हणजे आम्हाला मतं दिली नाही सर. मी त्यांचा म्हणजे मला कुठल्या विशिष्ट समाजाबरोबर त्यांच्या बाबतीत मला म्हणजे मुस्लिम समाजाने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं. ह्या विजयामध्ये त्यांचा सुद्धा वाटा आहे. पण त्या ठिकाणी कोणी सीट घ्यायला तयार नाहीत. आम्ही घेतल्या ना आणि त्या ठिकाणी निवडूनही आणल्या. आमच्या पक्षामध्ये दुई असून सुद्धा म्हणजे आमच्या पक्षाची फूट झाली ना शिवसेनेची. गेल्या वेळेला मी निवडणुका ज्या जिंकल्या त्यावेळेस आमच्या पक्षामध्ये फूट नव्हती, आम्ही एकत्र होतो. आता उभाटा आणि आम्ही शिवसेना वेगवेगळे जाऊन सुद्धा मी त्या ठिकाणी आम्ही त्या जागा आणल्या. मग त्या ठिकाणी सीट न घेता आमच्या ज्या पारंपरिक जिथे जागा आहेत त्या ठिकाणी आम्ही एक सीट मागत होतो. त्या सीट आम्ही मोरद्यान म्हणजे या ह्याच्यामध्ये म्हणजे मला वाटतं राष्ट्रवादी आमच्यावर बरोबर नसताना अजित पवार गट सुद्धा मोठ्या मताधिक्याने आल्या. म्हणजे आमची तिथे मागणी योग्य होती ना. अरे पण आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे जसं नगरपालिकेत म्हणता की जर आमदार शेखर निकमांना जर बरोबर घेतलं असतं तर बंडखोरी वाढली असती. हेच सूत्र तुम्ही आता जिल्हा परिषदेला वगैरे तसंच वापरणार का? 3 पक्ष एकत्र आले तर? माझं असं म्हणणं होतं, आम्हाला जरी बंडखोरी झाली तरी आम्ही आमच्या काही जागा मर्यादित करून आमच्या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. काही प्रॉब्लेम नाही. त्यांना बाजूला करणं, कुणाला न घेणं हा विषयच नव्हता. शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्यक्षात आमच्याशी किंवा मला बोलावून घेऊन सुद्धा, कारण सर आमदार म्हटल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे जाणार आहे, घेऊन सुद्धा बोलावून कशी शेवटच्या टप्प्यामध्ये चर्चा झाली नाही. ते का झालं नाही हे त्याला माहिती. म्हणून माझ्या बाबाच्या पहिल्या मुलाखतीत सांगितलं की आपल्या कार्यकर्त्याशी जर लढायचं असेल तर माझं कर्तव्य आहे ना. मग मी माझ्या निवडणुकांसाठी फक्त बघायचं का? आज चिपळूण शहरामध्ये ते म्हणत होते ना आम्ही एवढ्या करोडोचा निधी आणला. आज पेठमापामध्ये एवढा मोठा जवळजवळ 8-10 कोटीचा पूल आणला त्यांनी निधी ना. आम्ही मान्य केलं ना.
युतीतनं आला असेल, कशातनं आला त्याला विषय वेगळा. अजितदादानीच दिला म्हणून सांगायचे ना. मग त्या ठिकाणी आपण एखादा उमेदवार का निवडणुकीला उभा केला तर निवडून आणला नाही? लोकांनी का मतं दिली नाही? डिपॉझिट जप्त झाला आहे. वस्तुस्थिती बघा. जो पुलाच्या त्या कामाचं श्रेय किंवा त्या कामाच्या जोरावर आपल्याला समोर धावून उमेदवार यायला पाहिजे ते की आम्हाला इथनं उमेदवारी पाहिजे. म्हणजे मग विकासासाठी आपण मत नाही मागायचं तर कशासाठी मागायचं? म्हणजे माझं काय म्हणणं की आमचा कुठलाही प्रॉब्लेम नाही, आजही वाद नाही. आता त्यांनीच फसवणुकीमुळे परवा काहीतरी बैठक घेऊन जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी आम्ही सोबळावर लढणार. आता ते सोबळावर लढणारच असतील तर मी त्या दिवशी पण सांगितलं तर मला 28-27 उमेदवार उभे करणे स्वतः वैयक्तिक पण माझी करण्याची तयारी आहे. मला कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आहे, जनता ठरवी. प्रॉब्लेम तो नाही. मला कुठे सदानंद चव्हाण म्हणून मला काय पाहिजे? त्यांना जर 27 कार्यकर्त्याला माझं संधी मिळत असेल 28 तर आनंदच आहे ना. आता त्यांनी ती भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आता महायुती आहे, त्या महायुती अशी काय ओव्हरऑल मग मला काय म्हणायचं, इथल्या स्थानिक लेवलला तुम्ही तुमच्या निवडणुकांसाठी आमचा लोकांचा उपयोग घ्यायचा आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्यानंतर तुम्ही कुठल्या तरी त्याच्यात नवडी मोडल्यासारखं बाजूला व्हायचं आणि वर्ण मात्र त्या सत्तेचा फायदा उचलायचा. हे नाही चालायचं ना. हे चालायचं नाही ना. हे मग तुम्ही मग माहिती कसली? म्हणजे तिथे मात्र त्यातल्या सरकारमध्ये आपल्याला माहिती हवी आणि मग खाली सर्वसामान्य विचारांची ज्यांनी आता मेहनत करायची त्यांच्यासाठी आपण काही करायचं नाही असं होत.